नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा छानशा आणि छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। खीर म्हणली की आपल्या नजरेसमोर खूप मोठी प्रोसेस येते, पण आज मी तुम्हाला अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये तयार होणारी ही मस्तपैकी हेल्दी खीर शेअर करते। आणि आता सध्या खूप थंडी आहे, त्याच्यामुळे असे थंडीमध्ये गरमागरम गोष्टी खायला मस्तच वाटतात। आणि ही खीर तुम्ही उपवासाला सुद्धा खाऊ शकता आणि घरामध्ये एखादं फंक्शन असेल तर तिथे गोड पदार्थ तुम्हाला काही करायचं असेल आणि काही सुचत नसेल ना, तर तेव्हा सुद्धा तुम्ही ही खीर करू शकता। तर चला रेसिपीला तर सुरुवात केलेलीच आहे। तर मी आज 1 ग्लास दुधाची तुम्हाला खीर दाखवणार आहे। तुम्ही जास्त क्वांटिटी मध्ये सुद्धा करू शकता, हेच प्रमाण तुम्हाला फक्त डबल करायचे। तर इथे मी मस्तपैकी आधी अर्ध दूध घेतले आणि ते मस्तपैकी गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकलेली आहे 1.5 चमचा साखर। तर पूर्ण 1 ग्लासासाठी मी 1.5 चमचा साखर वापरणार आहे। आणि त्यानंतर थोडीशी उकळी आल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे मखाने। पण जर तुम्हाला एक खीर अजून छान वाटावी, म्हणजे छान खाण्यासाठी लागावी असं वाटत असेल, तर हे जे मखाने आहेत ते मस्तपैकी तुपावर तव्यामध्ये मस्तपैकी भाजून घ्यायचे। जोपर्यंत ते असे क्रंची होत नाही तोपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचे। आणि मस्तपैकी दुधाला एक उकळी आल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे। हे जे मखाने आहेत त्यातले अर्धे मखाने आपल्याला अख्खे टाकायचे आणि अर्धे थोडेसे चुरून त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत। त्यानंतर थोडीशी उकळी आल्यानंतर आपल्याला बाकीचे जे काही पदार्थ, म्हणजे ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत। तर इथे मी टाकते मस्तपैकी तूप। आणि 1 ग्लासासाठी एक ते म्हणजे पूर्ण आपला जो पोह्यांचा जो चमचा आहे तो 1 चमचा इनफ आहे तेवढं तूप। त्यानंतर थोडीशी उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचे खूप सारे ड्रायफ्रुट्स। तर त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे बदाम, पिस्ता आणि मनुके। तुम्हाला आवडत असतील तरी तुम्ही टाकू शकता, मला नाही एवढं आवडत त्याच्यामुळे मी नाही टाकले। त्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकलेत काजू। आणि काजू मी थोडेसे असे मीडियम साईजचे टाकलेले आहेत, म्हणजे एक जो काजू असतो पूर्ण त्याचे 2 तुकडे होतील अशी त्याची साईज आहे काजूची। कारण हे जे काजू आहे ते दुधामध्ये मस्त वाटतात खायला। थोडंसं ते आपल्याला उकळून घ्यायचं आहे, म्हणजे अगदी 2 ते 3 मिनिटासाठी। आणि त्यानंतर उरलेलं त्याच्यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे। आणि ते दूध टाकल्यानंतर आपल्याला फक्त एक उकळी येऊन द्यायचे। आणि जर तुम्हाला अशी जाड खीर आवडत असेल खायला तर थोडंसं ते दूध आटून द्यायचं, खूप छान लागते दूध आटल्यानंतर सुद्धा ही खीर। आणि अशी पातळ खीर सुद्धा खूप छान लागते, मला तर अशी आवडते त्याच्यामुळे मी थोडीशी पातळ केलेली आहे खीर। आणि उकळी आल्यानंतर असा मस्त त्याचा कलर सुद्धा चेंज होतो आणि थोडंसं दूध उकळल्यानंतर तो थोडंसं पिवळसर दूध दिसतं आणि त्याची टेस्ट खूप छान लागते। त्यामध्ये मी थोडंसं केशर सुद्धा टाकलेलं आहे आणि मस्तपैकी इथे आपली ही खीर रेडी झालेली आहे। 1 ग्लासामध्ये इनफ खीर होते आणि सध्या थंडीमध्ये तर सगळ्यात छान आहे ही रेसिपी। तुम्ही नक्की ट्राय करा आणि खूप हेल्दी आहे, लहान मुलांना सुद्धा देऊ शकता आणि मोठ्या माणसांना सुद्धा देऊ शकता। तर कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा।